चला तर मंडळी, झटपट होणारा नाश्ता तयार करून घेऊया। त्यासाठी 1 वाटी पोहे आणि 2 वाटी रवा मिक्सरला 2 मिनिटापर्यंत फिरवून घ्यायचा आहे। त्यानंतर वाटण एका भांड्यामध्ये काढून 1 वाटी दही आणि 1 वाटी पाणी घालून मिक्स करून 10 मिनिटं साईडला ठेवून देऊया। 10 मिनिटं झाल्यानंतर आपण याच्यामध्ये अजून 1 ते 2 वाट्या पाणी घालून त्याचं एक थोडंसं पातळसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे। डोशाचं बॅटर असते तशा प्रकारचं। आणि त्यानंतर याच्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा, 1 वाटी बारीक किसलेला गाजर आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। एकीकडे आप्पेपात्र देखील गरम झालेला आहे। नंतर त्यामध्ये आप्पेपात्र गरम झालं की पाव चमचा खाण्याचा सोडा किंवा इनो घालून मिक्स करून घेऊयात। आणि अशा प्रकारे आप्पेपात्रामध्ये तेल घालून बॅटर जे आहे एक एक पडी आपण आप्पेपात्रामध्ये घालून 2 मिनिटापर्यंत एका बाजूने झालं की पलटून आपल्याला दुसऱ्या बाजूने देखील 2 मिनिटापर्यंत होऊ द्यायचं आहे। आणि मस्त तयार आहे। तिथे आपले आप्पे त्याला तर मग चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व करून घ्या। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।